हॅलो, सर्वांना नमस्कार. माझे वाचक बंधू आणि भगिनी यांना मी पुन्हा एकदा नमस्कार करू इच्छिते. आणि मी आपल्यापुढे 15-16 दिवसाच्या नंतर आलेली आहे आणि मी व्हिडिओ बनवत आहे. याला एक कारण आहे, ते कारण आपल्यापुढे मांडावं अशी माझी इच्छा आहे. आता ते कोणतं कारण आहे? आता मी 15-16 दिवस आपल्यापुढे का व्हिडिओ अपलोड केला नाही, त्याला एक महत्त्वाचं कारण आहे. मी 19/5/2024 म्हणजेच गेल्या महिन्यामध्ये बुद्धगयाला निघालो होतो दर्शनासाठी. परंतु काय झालं, प्रवासामध्ये 2-3 दिवसानंतरच माझा मोबाईल हरवला आणि तो मोबाईल हरवल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. मी नाराज झाले, पण काय करणार, इलाज नव्हता. मी तसेच 15-16 दिवस तसेच घातले आणि ज्यावेळी मी परत आले त्यावेळी मी परत दुसरा मोबाईल घेऊन मी आता आपल्यापुढे व्हिडिओ बनवत आहे, व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. कसं आहे की आपण म्हणतो सगळीच माणसं इमानदार असतात, परंतु तसं घडत नाही. आपल्यापुढे काय होणार काय नाही याचे आपल्याला संकेत कधी मिळत नाहीत. आणि तसंच माझ्याबरोबर सुद्धा झालेलं आहे. मला असं वाटलं नव्हतं की मी माझ्या प्रवासामध्ये माझा मोबाईल हरवला जाईल आणि मला थोडासा त्रास होईल. मी अगदी आनंदानं निघाले होते, परंतु मध्येच असं काही घडलं की माझा मोबाईलच हरवला गेला आणि त्यामुळे मी खूपच नाराज झाले. मी आता 15 दिवस काय करणार, मी व्हिडिओ कशी बनवणार. परंतु त्यालाही मागे टाकत पुढच्या आनंदाला मी स्वीकारत गेले. आणि जेव्हा मी परत आले तेव्हा मी दुसरा मोबाईल घेतलेला आहे आणि आपल्यापुढे मी व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता या प्रवासामध्ये जे मी पाहिलं, जो मी आनंद घेतलेला आहे, ज्यामुळे मी धन्य झाले, जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये मला ही संधी कधीच मिळाली नसती. परंतु आमच्या BSEPच्या कार्यकर्त्याची संघटना आहे, त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ही सहल निघाली होती, ही टूर निघाली होती आणि त्या टूरच्या माध्यमातून मला ही संधी गौतम बुद्धाचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांचं जन्मभूमी बघायला मिळाली. गौतमाचा जन्म लिंबोनी या गावी झाला, ते सुद्धा स्थळ माझ्या पाहण्यात आलं. खूप काही मी पाहिलं आणि एवढं पाहून मला मोबाईल जाण्याचं दुःखच जाणवलं नाही. असू दे, वाटलं गेला तर गेला, आपण पुन्हा परत मिळवू. परंतु ही जी माझ्या आयुष्यातली संधी होती याचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. आणि ही संधी कोणामुळे मिळाली तर ह्या BSEP संघटनेच्या कार्यकर्त्यामुळे. परंतु हे जे पाहत असताना मला जो आनंद होत होता तो मी थोडा थोडा टिपत गेले. आता सर्वच पाहिलेले स्थळं आपल्या लक्षात राहत नाहीत, काही विसरली जातात, काही लिहायची राहून जातात. परंतु जे काही पाहिले आहेत, ज्याच्यामुळे की मी काही भरपूर स्थळांचा आनंद घेतलेला आहे. राजा महाराजे होऊन गेलेले, त्यांच्या राजवाडे पाहण्यात आले. बरंच काही, जेवढं काही गौतम बुद्धाचं पाहण्यासारखी स्थळं आहेत, प्रसेनजीत सिंग, बिंदुसार राजा यांची जी महाल होते ते सुद्धा मी बघण्यात आले माझ्या. आणि हे सगळं पाहत असताना मला खूपच आनंद होत होता. आणि ह्या आनंदाच्या ओघामध्ये काही मी स्थळं टिपण्याचा प्रयत्न केला, काही विसरलेही असतील, सगळेच लक्षात आपल्या राहू शकत नाहीत. परंतु मी थोडंसं त्याविषयी आपल्यापुढे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे की मला काय वाटलं. तारीख 19/5/2024, 5वा महिना होता. बौद्ध दर्शनाला जाण्यासाठी मनी विचार केला होता. मनामध्ये खुशी होती, मी महू पाहणार आहे. गौतमाच्या जन्मगावी लिंबिनी जाणार आहे. मनी आनंद मोठा, जीव धन्य झाला होता. तारीख 19/5/2024, 5वा महिना होता. नागपुरी जाऊन डॉक्टर बाबासाहेबांचे दर्शन घेता मनी शांत झाले, आठवे सर्व बौद्ध गाथा.
धन्य झाले पाहून मी डॉक्टर बाबासाहेबांना, नागार्जुन सारनाथ पाहून गेले नर्मदा दर्शनाला. मन धावत होते पुढे गौतमाच्या, पार माथा टेकणार होता. तारीख 19/5/2024, 5वा महिना होता. वाराणसी काशीचा प्रवास खूप झाला, जबलपुरी येऊन नर्मदा दर्शन मनी आनंद झाला. पुढे बोधगया पाहून माझं मन आनंदून गेलं. गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली, तिथे दर्शन घेतलं. डोंगेश्वरी जाऊन महत्वाचा आनंद घेत होते. सुजाताची खीर पाहून मनी आनंद झोका घेत होता. तारीख 19/5/2024, 5वा महिना होता. कुशीनगरातून नेपाळी प्रवेश केला. गौतमाच्या जन्मगावी लिंबिनी जीव विसावला. भाग्य माझं मोठं मी लिंबिनी पाहिलं. अन महू गावी बाबाच्या जन्मस्थळी मन विसावलं. महामानवाच्या स्थळ पाहून माझा जीव धन्य झाला होता. तारीख 19/5/2024, 5वा महिना होता. बोधगया, श्रावस्ती, नर्मदा, नागलोक, लिंबिनी, वैशाली, सुजाताची खीर, गौतमाचा माल, बिंदुसार, सिद्धोधन, अशोका स्तंभ पाहिला. काही पाहून मन आनंदाने भरून गेलं होतं. हे सर्व पाहून मात्र माझा जीव हर्षून गेला होता. प्रवासाच्या संघर्षातही मनी आनंद मोठा होता. तारीख 19/5/2024, 5वा महिना होता. तारीख 19/5/2024, 5वा महिना होता. खरंच हा आनंद माझ्या जीवनातील खूप मोठा आनंद आहे असं मी समजते. कारण याच्या अगोदर मी फक्त पुस्तकं वाचायची, त्यांची माहिती घ्यायची, गौतमाविषयीची, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयीची. परंतु प्रत्यक्षात मला हे जी स्थळ ज्यावेळेस मी पाहत होते त्यावेळेस माझं मन खरंच भरून येत होतं. मला आनंद होत होता, माझा आनंद ओसंडून वाहत होता. आणि खरंच मी भाग्यवान आहे, मी असंच स्वतःला समजत होते. खरंच माझा अनुभव आपल्याला चांगला वाटला असेल. खरंच मी ही जी टूर केली त्या टूरमध्ये माझा आनंद जो द्विगुणित झाला आणि तो आपल्यापुढे मांडला, खरंच आपल्यालाही चांगलं वाटेल. मला आपल्या कमेंटद्वारे सांगा. आणि असाच आनंद अनेक इतर बंधू भगिनीच्या नशिबी येवो हीच इच्छा व्यक्त करते. नमस्कार.